आता फायनान्शियल प्लॅनिंगचा प्रॅक्टिस सेट 4.1 आपण बघणार आहोत. जीएसटी आपण प्रत्येक गोष्टीवरती भरत असतो, काही जरी खरेदी केली बाहेरून तरी. आणि त्या जीएसटीचे दोन पार्ट असतात. एक असतो सीजीएसटी आणि दुसरा असतो एसजीएसटी. सीजीएसटी म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचा जीएसटी आणि एसजीएसटी म्हणजे आपल्या स्टेट गव्हर्नमेंटचा जीएसटी असतो. तर टोटल जीएसटी जो तुमच्या खरेदीवरती लावतात त्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट या दोघांचेही इक्वल पार्ट्स असतात. तर पहिला प्रॉब्लेम आपण बघूया. पवन मेडिकल्स सप्लाय मेडिसिन्स. On some medicines, the rate of GST is 12%. Then what is the rate of CGST and SGST? ज्याप्रमाणे मी आता म्हटलं की कोणत्याही जीएसटी मध्ये सीजीएसटी आणि एसजीएसटी हे दोन्ही इक्वल पार्ट असतात, त्याप्रमाणे आपण इथे आपला रेट ऑफ जीएसटी लिहून घेऊया. सो रेट ऑफ जीएसटी हा आपला त्यांनी दिलेला आहे 12%. आता ह्या रेट ऑफ जीएसटी मध्ये सीजीएसटी आणि एसजीएसटी असे दोन पार्ट असतात आणि ते मिळून 12% होत आहेत. आपण जसं बोललो की ते इक्वल असतात, मग जर ते इक्वल असतील तर आपण 2 into CGST असं लिहू शकतो. Therefore, CGST will become 12/2, which will be 6%. आता CGST आपला 6% आलेला आहे. सिमिलरली आपण म्हणू शकतो की therefore SGST is also 6% as CGST equal to SGST. आता हा जो सेकंड प्रॉब्लेम आहे तो फर्स्ट प्रॉब्लेमच्या बरोबर ऑपोजिट प्रॉब्लेम आहे. ते म्हणतात की ऑन अ सर्टन आर्टिकल इफ रेट ऑफ CGST is 9%, then what is the rate of SGST and what is the rate of GST? याचा अर्थ त्यांनी इथे आपल्याला CGST चा जो पार्ट आहे तो दिलेला आहे. सो CGST equal to 9% आपण लिहून घेऊया. Now as we know as that CGST is always equal to SGST, so both will be equal to 9%, and therefore टोटल जीएसटी जर आपल्याला काढायचा असेल तर आपल्याला दोघांची ऍडिशन करावी लागेल. सो सीजीएसटी प्लस एसजीएसटी इक्वल टू 9% प्लस 9%, which will be equal to 18%. So these are your answers. दोन्ही मिळून 18% आपला आन्सर आलेला आहे. हे आपण कायम लक्षात ठेवायचं की सीजीएसटी आणि एसजीएसटी हे दोन्हीही इक्वल असतात. आता थर्ड प्रॉब्लेम आपण बघतोय. मेसर्स रियल पेंट सोल्ड 2 tins of luster paint and taxable value of each tin is ₹2800. याचा अर्थ काय की प्रत्येक टिन जो त्यांनी विकला त्याची किंमत म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू जीएसटी लावण्याआधीची ही ₹2800 होती. If the rate of GST is 28%, then find the amount of CGST and SGST charged in the tax invoice. टोटल जीएसटी चा रेट त्यांनी 28% दिलेला आहे. आता आपल्याला माहिती आहे की टोटल जीएसटी हा दोन गोष्टींनी मिळून बनलेला असतो, सीजीएसटी प्लस एसजीएसटी, आणि हे दोघेही इक्वल असतात. मग टोटल जर 28% येत असेल तर त्याचे इक्वल पार्ट जर आपण केले तर आपल्याला काय मिळेल. therefore CGST equal to SGST equal to 28/2, which will be equal to 14%. याला आपण नंबर 1 देऊया. याचा अर्थ दोन्हीही जीएसटी ची व्हॅल्यू ही 14% अप्लाय होणार आहे. आता ही व्हॅल्यू कशावर अप्लाय होते तर टॅक्सेबल व्हॅल्यू जी असते त्याच्यावरती आपण जीएसटी लावतो. याचा अर्थ पेंटचे जे 2 टिन त्यांनी विकले प्रत्येकाची किंमत होती 2800, त्यामुळे प्रत्येकावरती 14% आपल्याला जीएसटी, सीजीएसटी आणि एसजीएसटी लावावा लागेल. therefore amount of GST equal to
CGST घेतोय आपण. अमाउंट ऑफ SGST इक्वल टू 14% ऑफ 5600. हे 5600 कसे आले? 2800 रुपयाला एक टिन त्यांनी विकला होता, म्हणून 2 टिनचे 5600 झालेले आहे. मग याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर झिरोज आपण कॅन्सल करू शकतो इथल्या इथे, and 14 into 56 will be 784 rupees. So 784 rupees is the amount of CGST and it is also the amount of SGST.